नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, MPSC उपयुक्त चालू घडामोडी या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत 18 जुलै 2023च्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी। चला तर मग सुरुवात करूयात। लेट्स स्टार्ट। आजची आपली पहिली बातमी बघूयात। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे भूमी सन्मान हे पुरस्कार प्रदान करण्यात आले। हे 2023 सालीसाठीचे पुरस्कार आहेत। केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाने हा कार्यक्रम आयोजित केलेला होता। सरकारच्या डिजिटल इंडिया भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमाअंतर्गत भूमी नोंदवणीचे काम यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या संबंधित राज्यांचे सचिव आणि जिल्हा अधिकाऱ्यांनी हे पुरस्कार स्वीकारले। आता हे पुरस्कार कुणाला देण्यात आले तर अशा राज्यांना ज्यांनी त्यांच्या भूमी अभिलेख म्हणजे जमिनीच्या ज्या नोंदी आहेत त्या कम्प्युटराइज केल्या, डिजिटलायझेशन केलं त्या नोंदींचं, आणि ज्यांनी हे यशस्वीरित्या पूर्ण केलं अशा राज्यांना हे पुरस्कार देण्यात आले। कुठले पुरस्कार तर भूमी सन्मान पुरस्कार। आणि हे पुरस्कार कुणी स्वीकारले तर ज्या राज्यांना देण्यात आला त्या संबंधित राज्यांच्या सचिव आणि जिल्हा अधिकाऱ्यांनी हे पुरस्कार स्वीकारले। आता आपण बघूयात की हा कार्यक्रम काय आहे। DILRMP हा कार्यक्रम काय आहे हे बघूया आपण। डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड मॉडर्नायझेशन प्रोग्राम हा जो कार्यक्रम आहे याला आधी काय नाव होते, नॅशनल लँड रेकॉर्ड मॉडर्नायझेशन प्रोग्राम म्हणून या कार्यक्रमाला ओळखले जात होते। भूमी सुधारणा विभागाने 21 ऑगस्ट 2008 रोजी भूमी अभिलेखांचे संगणकीकरण आणि महसूल प्रशासनाचे बळकटीकरण आणि जमीन अभिलेख अद्ययावत करणे या दोन योजनांचे एकत्रीकरण करून डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड मॉडर्नायझेशन प्रोग्राम DILRMP या योजनेला मान्यता दिली होती। म्हणजे ही जी योजना आहे DILRMP डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड मॉडर्नायझेशन प्रोग्राम ही कधी सुरू करण्यात आलेली आहे तर 2008 मध्ये ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। CLR म्हणजेच कम्प्युटरायझेशन ऑफ लँड रेकॉर्ड आणि दुसरं म्हणजे महसूल प्रशासनाचे बळकटीकरण आणि जमीन अभिलेख अद्ययावत करणे म्हणजेच SRA and ULR या दोन कार्यक्रमांना एकत्रित करून, या दोन योजनांना एकत्रित करून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे DILRMP। आता या योजनेचे 3 प्रमुख घटक आहेत, हे आपण बघूयात। कुठले कुठले घटक आहेत या योजनेचे। भूमी अभिलेखाचे संगणकीकरण करणे म्हणजे जे लँड रेकॉर्ड्स आहेत त्याचे कम्प्युटरायझेशन करणे, ज्याच्यासाठी आता हा पुरस्कार देण्यात आला होता डिजिटलायझेशन करण्यासाठी। लँड रेकॉर्ड्सचे कम्प्युटरायझेशन करणे, त्यानंतर सर्वेक्षण किंवा पुनर्सर्वेक्षण करणे म्हणजे ज्या जमिनी आहेत ज्यांचे सर्वेक्षण झालेले नाही त्यांचे सर्वेक्षण करायचे, आणि ज्यांचे झालेले आहे सर्वेक्षण, ज्याचा सर्वे झालेला आहे त्यांना पुनर्सर्वेक्षण करणे हा दुसरा घटक आहे याच्यातला। आणि तिसरा घटक आहे नोंदणींचे संगणकीकरण करणे। आता ज्या नवीन जमिनी घेतल्या जातील, ज्या नवीन प्रॉपर्टीज घेतल्या जातील, त्यांच्या ज्या नोंदी केल्या जातील त्यांना पण कम्प्युटराइज करणे, असे हे 3 घटक या DILRMP प्रोग्राम मध्ये येतात। आता या योजनेत अंमलबजावणीचे एकक हे काय आहे तर जिल्हा आहे। म्हणजे काय तर ही योजना कुणाच्या अंडर राहील तर त्या जिल्ह्याच्या जिल्हा अधिकारी किंवा जिल्ह्याचा जो प्रमुख असेल, सचिव असेल, त्याच्या देखरेखीत ही योजना केली जाणार आहे, आखली जाणार आहे। तर म्हणून या योजनेच्या अंमलबजावणीचे एकक काय आहे तर या योजनेच्या अंमलबजावणीचे एकक आहे जिल्हा। तर येथे महत्त्वाचे लक्षात ठेवायचे की राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते भूमी सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आले। आणि असे पुरस्कार प्रदान करण्यात आले, हे कोणत्या मंत्रालयाने आयोजित केलेला कार्यक्रम होता हा तर ग्रामविकास मंत्रालयाने हा कार्यक्रम आयोजित केलेला होता। हे इथे महत्त्वाचे आहे। पुढची बातमी बघूया। केरळचे माजी मुख्यमंत्री आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे वरिष्ठ नेते ओमन चंडी
यांचे वयाच्या 79व्या वर्षी निधन झाले. ओमनचंडी यांनी 1970च्या विधानसभा निवडणुकीत पुथ्थुपल्ली मतदारसंघातून वयाच्या 27व्या वर्षी विजय मिळवून आमदार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी पुथ्थुपल्ली मतदारसंघाचे 50 वर्षांहून अधिक काळ आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले आहे. 2004 ते 6 आणि 2011 ते 16 म्हणजे 2004 ते 2006 आणि 2011 ते 2016 या काळात ते केरळचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. युनायटेड नेशनकडून संयुक्त राष्ट्रांकडून सार्वजनिक सेवांसाठी पुरस्कार मिळवणारे एकमेव भारतीय मुख्यमंत्री ते आहेत. केरळमधील कोट्टायम येथे 31 ऑक्टोबर 1943 रोजी ओमनचंडी यांचा जन्म झाला आहे. तर लक्षात ठेवायचे की ओमनचंडी केरळचे माजी मुख्यमंत्री, ज्यांनी 2 वेळा केरळचे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारलेला होता आणि ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे वरिष्ठ नेते होते, ज्यांचे निधन झालेले आहे. त्यांचा मतदारसंघ लक्षात ठेवायचा पुथ्थुपल्ली मतदारसंघ, ज्यात त्यांनी 50 वर्षांहून अधिक आमदार पदावर ते राहिलेले होते त्या मतदारसंघात. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे युनायटेड नेशन्स कडून मिळालेला हा पुरस्कार लक्षात ठेवायचा. सार्वजनिक सेवांसाठी जो पुरस्कार मिळतो युनायटेड नेशन संयुक्त राष्ट्राकडून, तो मिळवणारे ते एकमेव भारतीय मुख्यमंत्री होते, हे येथे लक्षात ठेवायचे. तर चर्चेतील व्यक्तीमध्ये यांच्यावर प्रश्न येऊ शकतो, म्हणून ही बातमी महत्त्वाची आहे. पुढची बातमी बघूयात. ज्येष्ठ गणिततज्ञ डॉक्टर मंगला नारळीकर यांचे कर्करोगामुळे वयाच्या 80व्या वर्षी निधन झाले. त्या ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर यांच्या पत्नी होत्या. महाराष्ट्र सरकारच्या पाठ्यपुस्तक निर्मिती समितीवर देखील त्यांनी काम केले होते. त्यांचा जन्म 17 मे 1943 रोजी झाला होता. मंगला नारळीकर यांनी मुंबई विद्यापीठातून 1962 साली BA ची पदवी घेतली. त्यानंतर 1964 साली त्या MA झाल्या गणितात. या परीक्षेत त्यावेळी त्या विद्यापीठातून पहिल्या आल्या होत्या. शालेय विद्यार्थ्यांसाठीचे गणिताच्या सोप्या वाटा हे पुस्तक त्यांनी लिहिले आहे. तर हे महत्त्वाचे आहे. गणिताच्या सोप्या वाटा हे पुस्तक कुणाचे आहे, तर मंगला नारळीकर यांचे आहे. यांच्यावर देखील चर्चेतील व्यक्ती म्हणून प्रश्न येऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुस्तक आणि ऑथर यावर जर प्रश्न आला तर गणिताच्या सोप्या वाटा हे पुस्तक कुणी लिहिलेले आहे, तर डॉक्टर मंगला नारळीकर यांनी ते लिहिलेले आहे. आता बघूयात पुढची बातमी. MGC मेकॉंग गंगा कॉर्पोरेशन हा भारत आणि 5 आसियान देश म्हणजे कुठले 5 देश, कंबोडिया, लाओ, म्यानमार, थायलंड आणि व्हिएतनाम या मेकॉंग आणि गंगा या 2 महानद्यांच्या संस्कृतीत नांदणाऱ्या देशांचा, म्हणजे मेकॉंग नदी आणि गंगा नदी या 2 नद्या ज्या देशांमध्ये आहेत, या नद्यांच्या संस्कृतीत नांदणाऱ्या देशांचा पर्यटन, संस्कृती, शिक्षण तसेच वाहतूक आणि दळणवळणामध्ये सहकार्यासाठी एक उपक्रम आहे. म्हणजे या ज्या 2 नद्यांच्या आसपास असलेले जे देश आहेत, कंबोडिया, लाओ, म्यानमार, थायलंड आणि व्हिएतनाम हे आसियान देश आणि भारत, मेकॉंग आणि गंगा या 2 महानद्यांच्या संस्कृतीत असणाऱ्या देशांच्या पर्यटन, संस्कृती, शिक्षण, वाहतूक, दळणवळण या सहकार्यासाठी हा एक उपक्रम आहे. कुठला उपक्रम आहे? MGC मेकॉंग गंगा कॉर्पोरेशन हा उपक्रम आहे. लाओची राजधानी व्हिएंटियन मध्ये 2000 साली या देशांची पहिली बैठक झाली होती. पर्यटन, संस्कृती, शिक्षण, वाहतूक आणि दूरसंचार या 4 क्षेत्रात परस्पर सहाय्य म्हणजे एकमेकांना मदत करून आणि विकास करणे, परस्पर सहाय्य आणि विकास हा या पुढाकाराचा उद्देश आहे.
या उपक्रमांतर्गत मणिपूरमधील मोरे शहरापासून थायलंडच्या माई सोच शहरापर्यंतचा महामार्ग आहे. म्हणजे आता हा जो उपक्रम आहे, या उपक्रमांतर्गत कुठला प्रोग्राम आहे, पहिला कुठला गोष्ट केलेली आहे, तर मणिपूर, भारतातील मणिपूरमधील मोरे शहर, या मोरे शहरापासून थायलंडच्या माई सोच शहरापर्यंतचा महामार्ग आहे. आशिया महामार्ग 1 अंतर्गत हा महामार्ग येतो, हे येथे महत्वाचे आहे. हा म्यानमार मधून जाणारा असून तेथील मंडाले, नेपिताव, बागो ही प्रमुख शहरे या मार्गावर आहेत. म्हणजे हा जो महामार्ग आहे म्यानमार मधून जाणार आहे. हा आहे कुठे, तर भारत ते थायलंड असा हा मार्ग आहे. भारतातील मणिपूर मधील मोरे शहर ते थायलंड मधील माईसोच शहर असा हा महामार्ग आहे. आणि हा महामार्ग म्यानमार मधून जाणार आहे. म्यानमार मधली कुठली शहरे आहेत याच्यात, मंडाले, नेपिताव आणि बागो ही प्रमुख शहरे या मार्गात आहे. पुढे हा कोलंबिया, लाओस आणि व्हिएतनामलाही जोडण्याचा विचार आहे. म्हणजे सध्या हा भारत ते थायलंड असा आहे आणि तो जातो कुठून, म्यानमार मधून जातो. आणि पुढे जी उरलेली शहरे आहेत, कुठली आहेत ती आता, कोलंबिया, लाओस आणि व्हिएतनाम या शहरांना देखील तो जोडला जाणार आहे. पुढे मोरे ते माईसोत पर्यंतचा महामार्गाची लांबी किती आहे, तर 360 किलोमीटर एवढी लांबी या महामार्गाची आहे. भारत म्यानमार सीमेवरील मणिपूर मधील मोरे हे गाव टेंगनोपाल कुठे आहे, टेंगनोपल जिल्ह्यात आहे. म्हणजे मणिपूर मधला टेंगनोपल जिल्हा यात हे मोरे गाव आहे. भारताच्या दृष्टीने विशेषतः पूर्वेकडच्या देशांसाठी थायलंड ही मोठी बाजारपेठ आहे. थायलंडसाठी भारत हा महत्वाचा देश आहे. चीनचा वाढता हस्तक्षेप बघता थायलंडलाही भारताची मैत्री आवश्यक आहे. या महामार्गामुळे काय होईल, तर व्यापार, व्यवसाय, उद्योग, शिक्षण, पर्यटन या क्षेत्रांना बळ मिळणार आहे. मेकॉंग गंगा सहकार्य उपक्रमांतर्गत इतर उल्लेखनीय उपक्रमांमध्ये कंबोडिया येथील MGC आशियाई पारंपरिक वस्त्र संग्रहालय आहे. म्हणजे याच प्रोग्राम अंतर्गत दुसरा प्रोग्राम काय आहे, दुसरा कार्यक्रम काय आहे किंवा उपक्रम काय आहे, तर कंबोडिया येथील MGC आशियाई पारंपरिक वस्त्र संग्रहालय हाही उपक्रम या प्रोग्राम अंतर्गत आहे. मेकॉंग गंगा कॉर्पोरेशनची 12वी बैठक जी 2023 मधली आहे, 16 जुलै 2023 ला झालेली, ती कुठे झाली, तर बँकॉक, थायलंड येथेही पार पडलेली आहे. तर लक्षात ठेवायचं, MGC मेकॉंग गंगा कॉर्पोरेशन हा उपक्रम जो आहे तो भारत आणि 5 आशियान देशांमध्ये आहे. तर ते कुठले देश आहे हे लक्षात ठेवायचं, कंबोडिया, लाओ, म्यानमार, थायलंड आणि व्हिएतनाम या देशांमध्ये हा उपक्रम आहे. त्यानंतर या उपक्रमांतर्गत असलेला एक कार्यक्रम म्हणजे काय, तर मोरे शहर जे मणिपूर मध्ये आहे, तेंगनपोल जिल्ह्यात, त्याच्यापासून तर माईसो शहरापर्यंत थायलंड मधल्या एक महामार्ग आहे जो म्यानमार थ्रू जाणार आहे. आणि पुढे हा कोलंबिया, लाओस आणि व्हिएतनाम यांना जोडणार आहे. हे इथे महत्वाचे. पुढची बातमी बघूया. तामिळनाडू बास्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष अधव अर्जुन यांची भारतीय बास्केटबॉल फेडरेशनच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. BFI म्हणजे बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडिया ही भारतीय बास्केटबॉलची प्रशासकीय संस्था आहे. त्याची स्थापना 1950 मध्ये झालेली आहे. तर लक्षात ठेवायचं, BFI बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडिया याच्या अध्यक्षपदी आता कुणाची निवड झाली आहे, तामिळनाडू बास्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष अधव अर्जुन यांची निवड झालेली आहे. आता बघूयात पुढची बातमी. युद्धाभ्यासाबाबत आहे ही बातमी. भारतीय नौदलाने द्विपक्षीय भारत जपान समुद्री अभ्यास 2023 जिमेक्स म्हणजे काय, जपान
जपान इंडिया मेरीटाईम एक्सरसाइज जिमेक्स 2023 ची 7वी आवृत्ती 5 जुलै ते 10 जुलै 2023 दरम्यान विशाखापट्टणम येथे आयोजित करण्यात आली. तर लक्षात ठेवायचं, जिमेक्स हा सराव कुठल्या दोन देशांमध्ये आहे तर भारत आणि जपान, त्याच्या नावातच आहे जपान इंडिया मेरीटाईम एक्सरसाइज. हा कुठे झालेला आहे तर विशाखापट्टणम येथे हा आयोजित करण्यात आलेला होता 2023 सालीसाठीचा. आणि 2023 सालीसाठीचा जो आहे ही या युद्धाभ्यासाची 7वी आवृत्ती आहे, हे येथे महत्वाचे. पुढची बातमी बघूया. 10 ते 17 जुलै 2023 या कालावधीत टोकियो जपान येथे झालेल्या 53व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड 53rd आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड 2023 मध्ये भारताने 3 सुवर्ण, या ऑलिम्पियाड मध्ये भारताने 3 सुवर्ण पदके आणि 2 रौप्य पदके जिंकलेली आहेत. या स्पर्धेत 82 देशातील एकूण 387 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. भारतीय संघात 5 विद्यार्थ्यांचा समावेश होता. भारतीय संघात किती विद्यार्थी होते तर 5 विद्यार्थी होते आणि 5ही विद्यार्थ्यांनी पदके जिंकलेली आहेत. 3 जणांनी सुवर्ण पदक आणि 2 जणांनी रौप्य पदक जिंकलेली आहे. दिल्लीच्या पीतमपुरा येथील आदित्य, महाराष्ट्रातील पुण्यातील ध्रुव शहा, तेलंगणातील काचीगुंडा येथील मेहुल बोराड या 3 विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदक जिंकले आहे. तर चंदीगड येथील राघव गोयल आणि छत्तीसगड मधील रिदम केडिया, राहुल गोयल आणि रिदम केडिया यांनी रौप्य पदक जिंकलेली आहेत. अशी भारताने 5 पदके जिंकलेली आहे. तर यात सर्वात महत्वाचे म्हणजे आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड ही जी झाली 2023 सालसाठीची, ती कोठे झालेली आहे तर टोकियो जपान येथे ही झाली आहे, ज्यात 82 देशांचे 82 देशांचे विद्यार्थी सहभागी होते. भारतातील 5 विद्यार्थी गेलेले होते आणि 5ही विद्यार्थ्यांनी पदके आणलेली आहेत. 3 सुवर्ण आणि 2 रौप्य पदके येथे मिळालेली आहे. पुढची बातमी बघूयात. लोगाटम समृद्धी निर्देशांक 2023 म्हणजेच लोगाटम प्रॉस्पेरिटी इंडेक्स 2023 नुकताच प्रकाशित करण्यात आला आहे. या निर्देशांकात भारत 103व्या स्थानावर आहे. भारताचे स्थान किती आहे? 103वे आहे. त्यानंतर प्रथम स्थानावर कोणता देश आहे तर फर्स्ट आहे डेन्मार्क. आणि शेवटच्या स्थानावर म्हणजे 167 नंबरला आहे 167 नंबरला आहे दक्षिण सुदान. तर हा निर्देशांक 167 देशांमधून अभ्यास करून काढण्यात आलेला आहे. 2007 मध्ये प्रथम हा निर्देशांक प्रकाशित करण्यात आला होता. आता सुरुवात कधी झाली होती या निर्देशांकाची? 2007 मध्ये याची सुरुवात झालेली आहे. हा निर्देशांक लोगाटम संस्थेकडून प्रकाशित करण्यात येतो. आता याच्या नावातच आहे, याच्या निर्देशांकाच्या नावातच आहे की कुठल्या संस्थेमार्फत हा प्रकाशित करण्यात येतो, तर लोगाटम संस्थेमार्फत हा प्रकाशित करण्यात येतो. हा निर्देशांक खालील 12 घटकांच्या आधारे काढला जातो. आता ते 12 घटक बघूया. सामाजिक सुरक्षा, वैयक्तिक स्वातंत्र्य, पायाभूत सुविधा, बाजार प्रवेश, प्रशासन, आर्थिक गुणवत्ता, सामाजिक भांडवल, राहणीमान, गुंतवणूक वातावरण, आरोग्य, उपक्रम अटी, शिक्षण, नैसर्गिक वातावरण. हे जे 12 घटक आहेत यांच्या आधारे हा निर्देशांक काढला जातो. आता याच्या नावातच आहे की समृद्धी निर्देशांक आहे, म्हणजे कुठला देश सर्वाधिक समृद्ध आहे हा निर्देशांक सांगतो.
तर सर्वाधिक समृद्ध देश कुठला आहे? डेन्मार्क आहे. सर्वात कमी समृद्ध देश कुठला आहे? तर तो आहे दक्षिण सुदान. आणि भारताचे स्थान कितवे आहे 167 देशांमध्ये? तर ते आहे 103वे स्थान आहे भारताचे. हे इथे महत्वाचे. पुढची बातमी बघूयात. प्रसिद्ध ब्रिटिश फ्रेंच अभिनेत्री गायिका जेन बर्किन यांचे वयाच्या 76व्या वर्षी निधन झाले आहे. ही एक वन लाइनर म्हणून लक्षात ठेवायची खूप महत्वाची बातमी नाहीये, पण लक्षात ठेवायचं की जेन बर्किन या कुठल्या क्षेत्राशी संबंधित होत्या? तर त्या फ्रेंच अभिनेत्री आणि गायिका होत्या. हे येथे लक्षात ठेवायचे. तर मित्रांनो, ह्या होत्या आजच्या काही महत्वाच्या चालू घडामोडी. व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.